माझं शहर माझी जबाबदारी या मोहिमेतून कोल्हापुरातील प्रमुख चौक, आयलँड, दुभाजक, फुटपाथ, सार्वजनिक स्वच्छतागृह, महापालिकेच्या शाळा आणि उद्यानांचं सुशोभीकरण केलं जाणार आहे। त्यासाठी विविध संस्था आणि कंपन्यांनी CSR फंड द्यावा असं आवाहन महापौरांनी केलं होतं। त्यानुसार या उपक्रमात सहभागी झालेल्या संस्थांनी शहरातील विविध ठिकाणांच्या सुशोभीकरणाचे आराखडे सादर केले। एकूण 35 पैकी 30 संस्थांना त्यांच्या मागणीनुसार ठिकाणांचं वाटप करण्यात आलं। खाजगी संस्था आणि कंपन्यांच्या CSR निधीतून कोल्हापूर शहराचं सुशोभीकरण करण्याची संकल्पना महापौर रूपाराणी निकम यांनी मांडली। माझं शहर माझी जबाबदारी या मोहिमेतून कोल्हापुरातील 35 संस्था आणि उद्योग समूहांनी प्रतिसाद दिलाय। आज महापौर रूपाराणी निकम यांनी त्या संस्थांसमवेत बैठक घेतली। 35 पैकी 30 संस्थांना त्यांच्या मागणीनुसार ठिकाणाचं वाटप केल्याचं सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे यांनी सांगितलं। विविध संस्थांच्या सहभागातून कोल्हापूर शहराच्या सौंदर्यात नक्कीच भर पडेल असा विश्वास महापौर निकम यांनी व्यक्त केला। दरम्यान सादरीकरण केलेल्या आराखड्यांची शहर अभियंत्यांनी तपासणी करावी आणि 2 दिवसात त्याला मान्यता द्यावी। वाहतूक विभागानंही लवकरात लवकर ना हरकत प्रमाणपत्र द्यावं असे निर्देश महापौरांनी दिले। ना हरकत प्रक्रियेसाठी 2 दिवसांचा विशेष कॅम्प घ्यावा अशी सूचना आदिल फरास यांनी केली। महापौरांनी शहर सुशोभीकरणासाठी पुढाकार घेतलाय। त्यातून अनेक चौक आणि आयलँडचं सुशोभीकरण होऊन शहराचा चेहरामोहरा बदलेल असं कोल्हापूर फर्स्टचे सुरेंद्र जैन यांनी सांगितलं। यावेळी स्थायी सभापती विशाल शिराळे, कौसर बागवान, सहाय्यक वाहतूक पोलीस निरीक्षक MS म्हात्रे, गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी, इनरव्हील क्लबचे श्रेयस भारते, किरण जाधव, नितीन वाडीकर, पारस ओसवाल यांच्यासह नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते।